नाशिकमधील अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे प्रख्यात इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुधीर शेतकर यांनी 100हून अधिक इंट्राव्हास्क्युलर अल्ट्रासाउंड म्हणजेच IVUS आणि फंक्शनल फ्लो रिझर्व्ह म्हणजे FFR ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय. हृदयविकार उपचारांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवेची गुणवत्ता उंचावण्याच्या दिशेनं या उपलब्धीनं हॉस्पिटलची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली आहे. IVUS आणि FFR प्रक्रिया कोरोनरी आर्टरी डिसीजच्या अचूक निदान आणि उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. या प्रक्रियांमुळे रक्तप्रवाह आणि रक्तवाहिन्यांची रचना अचूकपणे मोजता येते, ज्यामुळे वैयक्तिकृत आणि कमी आक्रमक अशा उपचार शक्य होतात. रुग्णांच्या स्वास्थ्यामध्ये सुधारणा होत असून रिकव्हरीचा कालावधी देखील कमी होतो. या उपलब्धीमुळे नाशिकमध्ये हृदयविकार उपचारांच्या सेवा सुधारण्याच्या दिशेनं हॉस्पिटलच्या वाटचालीत एक महत्त्वपूर्ण टप्पा साधला गेला आहे. अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिकमध्ये अद्ययावत वैद्यकीय सुविधांची हमी देण्यास आणि नवोन्मेषी उपचार आणि रुग्ण केंद्रित सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. या पत्रकार परिषदेला अशोका मेडिकवर हॉस्पिटल्स हृदयविकार विभागाचे हृदयविकार तज्ञ डॉक्टर गिरीश बच्चाव, डॉक्टर कांचन भामरे, लहान मुलांचे हृदयविकार तज्ञ डॉक्टर संतोष वाडिले आणि हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर प्रणव माळी उपस्थित होते. आज पत्रकार परिषद घेतली आपण अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये. आम्ही 100 पेक्षा जास्त IVUS आणि FFR ह्याच्या सहाय्याने अँजिओप्लास्टी केले आहेत. तर हे नवीन तंत्रज्ञान काय आहे सर्वसामान्य माणसाला माहित असायला पाहिजे की अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी त्याच्या पलीकडे पण आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, ज्याच्याने की आपण हृदयाचे जे ब्लॉकेजेस आहेत त्यांना मॅनेज करू शकतो आणि लेस कॉम्प्लिकेशन, कमी कॉम्प्लिकेशन सोबत त्यांचा आपण उपचार करू शकतो. तर त्यात जे पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली दॅट इज FFR म्हणजे फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह, हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. हे एक तंत्रज्ञान आहे ज्याने की आपण हे सिद्ध करतो की खरोखरच अँजिओप्लास्टीची गरज आहे की नाही. बऱ्याच पेशंटला बॉर्डरलाईन ब्लॉकेज असतात. बॉर्डरलाईन ब्लॉकेज म्हणजे जे की खूप क्रिटिकल नाही आहेत किंवा पेशंटला काही त्रास होत नाहीये, तर फक्त ब्लॉकेज दिसतोय अँजिओग्राफी वरती म्हणून त्याची अँजिओप्लास्टी करायची, हे योग्य नसतं. आपल्याला सिद्ध करायला पाहिजे असतं की ह्या ब्लॉकेजमुळे खरंच त्रास होतोय की नाही. कारण की आपण जे स्टेंट टाकतो त्याचे पण स्वतःचे कॉम्प्लिकेशन असतात. अननेसेसरी स्टेंट अवॉइड करणं हे एक एम असतो. म्हणून आम्ही जे ब्लॉकेजेस खूप क्रिटिकल नाही आहेत किंवा ज्यांच्यामुळे पेशंटला त्रास होत नसेल एखाद्या वेळी, अशा ब्लॉकेजेसमध्ये डायरेक्टली स्टेंट टाकण्यापेक्षा त्याचं पहिलं FFR करतो आणि FFR कोण हे सिद्ध करतो की ते ब्लॉकेज खरंच क्रिटिकल आहेत, प्रॉब्लेम देणारे आहेत की नाही. त्याच्यानंतर दुसरे जे तंत्रज्ञान आहे ते आहे इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग. आतापर्यंत अँजिओप्लास्टी कसं आम्ही फक्त अँजिओग्राफी बघून करायचो, देखील रक्तवाहिनीला बाहेरून बघून. पण इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग हे तंत्रज्ञान आणले आहे, ज्याच्यामध्ये की आपण हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन त्याची सोनोग्राफी करून, जे की IVUS म्हणतो आम्ही, इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाउंड, किंवा हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये इन्फ्रारेड लाईटच्या सहाय्याने पण आपण त्याची स्कॅनिंग करून, ज्याला की मी OCT म्हणतो, ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी, यांच्या सहाय्याने हृदयाच्या रक्तवाहिनीला अतिसूक्ष्म लेवलवरती बघू शकतो आणि माहिती करू शकतो की हे ब्लॉकेजेस जे आहेत ते खरोखर क्रिटिकल आहेत का. जर क्रिटिकल आहेत तर हे कशाने बनलेले आहेत, कॅल्शियमने बनले आहेत, कशामुळे बनले आहेत, आणि त्याचं साईज किती आहे, रक्तवाहिनीचं साईज किती आहे, ज्याने की आपण प्रॉपर स्टेंट साईज घेऊ शकतो, प्रॉपर त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी करू शकतो, जेणे की रिझल्ट पण चांगले भेटतात आणि कॉम्प्लिकेशन पण आपण अवॉइड टाळण्यामध्ये त्याला मदत. न्यूज टुडे नाशिक.